नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 22 मे 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच इन्स्टॉल करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीचे सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट तिथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आपण बघू शकता की काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला वरच्या बाजूला 4 टार्गेट दिलेली होती आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं टार्गेट होतं 23,585 जे कालच आलेलं होतं. त्यानंतर 23,630 हे मेक ऑर ब्रेक लेवल होती, ती देखील कालच आलेली होती. त्यानंतर तिसरं टार्गेट होतं 23,670 ते देखील कालच आलेलं होतं आणि काल लाईव्ह मार्केटमध्ये हे सर्व व्हायच्या आधीच ही सर्व टार्गेट दिलेली होती आणि त्यानंतर 23,720 जे काल आलेलं नव्हतं आणि मी सांगितलं होतं की हा झोन जो आहे हा रेझिस्टन्स झोन आहे. अर्थात काय असतं की ह्याच्यावर जे काय असेल तो सगळा रेझिस्टन्स झोन. आज काय झालं, आज गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर मी जे लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट सांगत असतो, आपले जे पूर्वीचे पेड कोर्सचे सदस्य आहेत, प्रीमियम ग्रुपचे मेंबर्स आहेत किंवा ज्यांनी यूट्यूब चॅनल मेंबरशिप घेतली आहे त्या सर्वांना मी लाईव्ह अपडेटमध्ये सांगत असतो. तर मी त्याच ओपनिंगमध्येच सांगितलं होतं की साधारणपणे 23,800 ते 23,820 हा साधारणपणे काय असणार आहे, रेझिस्टन्स झोन असणार आहे. ह्याच्यावर जास्त टिकताना अवघड आहे. इथून एकदा सेलिंग येऊ शकतं आणि ओपनिंग नंतर सेलिंग आपल्याला बघायला देखील मिळालं आणि तुम्ही बघू शकता की खूप मोठं सेलिंग आपल्याला ओपनिंग नंतर बघायला मिळालं. अगदी शेवटी शेवटी आपण बघू शकतो की साधारण 12-12:30 नंतर मग थोडंसं आपल्याला मार्केट स्टेबल होताना इथे बघायला मिळालं. तर अशा प्रकारे आज दिवसभरामध्ये मूव्हमेंट झाली. हे खाली येताना सुद्धा कुठपर्यंत येऊ शकतं या सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या. आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, आता उद्याचा जर विचार करायचा असेल तर उद्या कशा प्रकारे मार्केटमध्ये मूव्हमेंट होऊ शकते हे समजण्यासाठी आपण काय करूया, आधी काल ज्या सांगितलेल्या लेवल्स होत्या ह्या काढून टाकूया आणि फक्त उद्याच्या लेवल्स ठेवूया. आता इथे उद्याच्या लेवल दिसत आहेत. उद्या काय होऊ शकतं, उद्या असं वाटतंय की थोडंसं गॅप डाऊन ओपन होईल आणि खालच्या दिशेनं जाईल. खाली जात असताना आपल्याला 23,600 हे पहिलं टार्गेट असणार आहे. याच्या खाली टिकलं तर मग जात असताना 23,535 हे दुसरं टार्गेट असणार आहे आणि त्याच्याही खाली टिकलं तर मग 23,490 हे तिसरं टार्गेट असणार आहे. आता इथे काय होईल, कदाचित ह्या ठिकाणीच असा डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी येईल किंवा थोडंसं खाली जाऊन इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी येईल किंवा इथे खाली जाऊन इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी येईल किंवा ह्याच्याही पेक्षा थोडंसं खाली जाऊन इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न म्हणून आता तेजी येऊ शकते. त्यामुळे ह्या एरियामध्ये आल्यानंतर आपल्याला तेजी होण्याची शक्यता आहे. जर ओपनिंग नंतर खाली आलं तर हा एरिया सपोर्ट झोन म्हणून काम करेल, टार्गेट झोन म्हणून काम करेल आणि त्यानंतर आपल्याला तेजी होताना बघायला मिळू शकेल. डायरेक्ट जर वर जाणार असेल तर आपल्याला 23,740 ही जी लेवल आहे ही जोपर्यंत ब्रेक करत नाही, उद्या समजा काहीतरी आपल्याला एकदम पॉझिटिव्ह न्यूज आली, गॅप अप ओपन झालं, 23,740 च्या वर टिकत नाही तोपर्यंत आणखीन तेजी होणार नाही हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे एकदा खाली येण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यानंतर वर जाण्याची शक्यता आहे. मात्र जर डायरेक्ट वर जायला लागलं तर 23,740 ही लेवल तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. माझ्या मते निफ्टी 50 मध्ये मी तुम्हाला दोन्ही बाजूनं विश्लेषण सांगितलं. हे दुसरी बाजू सांगितली याचं कारण काय, एक रेअर केस मध्ये आपल्याला जर लागलंच तर आपल्याकडे काहीतरी रेफरन्स असावा म्हणून सांगितलंय. अन्यथा
खाली येण्याची शक्यता ओपनिंग नंतर किंवा गॅप डाऊनच ओपनिंग होण्याची शक्यता उद्या जास्त आहे. आता जर तुम्ही हे सर्व मी जे सांगतोय गॅप डाऊन होण्याची शक्यता काय आहे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काय करतो, थोडंसं डेली टाइम फ्रेमवर घेऊन जातो. म्हणजे तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. मागच्या जर 3-4 दिवसामध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय, मी आता काय करतो, थोडंसं हा सर्व हटवतो आणि तुम्ही जर हे मागच्या 3-4 दिवसामध्ये बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय बघा. इथे इथे ओपनिंग झालं, तेजी झाली, गॅप अप ओपन झालं, वर गेलं, खाली आलं. म्हणजे एक मोठी ग्रीन कॅन्डल बनली, वरून रेड कॅन्डल बनली. त्यानंतर गॅप डाऊन ओपन झालं, खाली आलं, खूप वर आलं, मोठी ग्रीन कॅन्डल बनली. दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन झालं, वर गेलं, खाली आलं. परत काय झालं, परत इथे एकदम गॅप डाऊन ओपन झालं, थोडे खाली यायचा प्रयत्न झाला, वर गेलं. बरोबर. म्हणजे अल्टरनेट कॅन्डल आपल्याला ग्रीन बनतायत, अल्टरनेट कॅन्डल रेड बनतायत, रेड कॅन्डल गॅप अप ओपन होत आहेत, ग्रीन कॅन्डल गॅप डाऊन ओपन होऊन बनतायत. अशा प्रकारचं चित्र आपल्याला मागचे सलग काही दिवस बघायला मिळते. तुम्ही जर इथे ट्रेंड लाईन काढायची ठरवली तर अशा प्रकारची निघू शकते, अशा प्रकारची एक ट्रेंड लाईन निघू शकते. आणि जोपर्यंत आता काय झालंय की हे जे सायकल आहे, हे सायकल जोपर्यंत आपल्याला ब्रेक होणार नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये एक दिशा आपल्याला व्यवस्थित समजणार नाही. तोपर्यंत ह्याच पद्धतीनं मूव्हमेंट होत राहील, अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय. तर हे मी मुद्दाम तुम्हाला इथे सांगायचं मला कारण असं होतं की सलग आपण बघू शकतो की अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय. त्यामुळे उद्या थोडंसं गॅप डाऊन ओपन होऊन मग आपल्याला हिरवी कॅन्डल बनताना सुद्धा दिसू शकते. अर्थात ज्या वेळेला हा पॅटर्न ब्रेक व्हायचा असेल तेव्हा आत्ता जसं बनतंय तसं न बनता वेगळं काहीतरी बनू शकतं. तर ते आपल्याला कधी बनतंय ते आपल्याला बघायचं आहे. तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण जाऊया बँक निफ्टीच्या अनालिसिसकडे. बँक निफ्टीमध्ये काल काय सांगितलं होतं? बँक निफ्टीमध्ये काल आपण सांगितलं होतं, 4 टार्गेट निफ्टीप्रमाणेच दिली होती. तुम्ही बघू शकता 53,490 चं टार्गेट होतं, 53,645 चं टार्गेट होतं, 53,800 चं टार्गेट होतं आणि 54,000 चं टार्गेट होतं. आणि ही मेक और ब्रेक लेवल आहे म्हणून सांगितलेलं होतं. आणि ह्याच्यावर गेलं तर ही 2 टार्गेट येतील. पण झालं काय, डायरेक्ट, आणि हा एरिया रेझिस्टन्स झोन आहे म्हणून सांगितलं होतं. ओके, हा एरिया रेझिस्टन्स झोन आहे. झालं काय, डायरेक्ट गॅप अप ओपन झालं. आपल्याला अपेक्षा काय असते मेक और ब्रेक झोनची, जर खाली इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं तर ह्याच्यावर टिकलं तर आणखीन वर जाऊ शकतं, असा त्याचा अर्थ असतो. पण डायरेक्ट वर ओपन झाल्यामुळे काय झालं, इथेच ओपन झालं, डायरेक्ट 54,000 ची लेवल सुद्धा टेस्ट झाली, 54,100 पर्यंत सुद्धा पोहोचलं. आणि त्यामुळे काय झालं, हा रेझिस्टन्स झोन असल्यामुळे इथे सेलिंग बघायला मिळालं आणि आपल्याला किंमत खाली येताना दिसते. त्यामुळे काय झालं, आपण काल जी हे केली होती लाईव्ह मार्केटमध्ये बघितलेलं, किंवा आपण असं म्हणूया की कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं, लाईव्ह मार्केटमध्ये नाही, कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं, ही 4 टार्गेट जी होती ती 4ही टार्गेट आता आलेली आहेत आणि त्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलंय. तर ज्या पद्धतीनं आपण विश्लेषण केलं होतं त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट होताना आपल्याला दिसते. आता हे कालच्या लेवल्स आहेत, काढून टाकूया, फक्त उद्याच्या लेवल शिल्लक ठेवूया. उद्या काय होऊ शकतं, उद्या गॅप डाऊन ओपन होऊ शकतं किंवा ओपन झाल्यावर खाली जाऊ शकतं. कुठपर्यंत जाऊ शकतं, ऍटलीस्ट पहिलं टार्गेट 53,160 आहे, तिथपर्यंत जाऊ शकतं. ह्याच्या खाली टिकलं तर मग आणखीन खाली जाऊ शकतं. कुठपर्यंत जाऊ शकतं, दुसरं टार्गेट आहे 52,945 आणि ह्याच्याही खाली टिकलं तर मग आपल्याला तिसरं टार्गेट आहे, ते टार्गेट आहे 52,785 चं. तर अशा प्रकारे ही टार्गेट येऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, काय होऊ शकतं, डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. कुठे बनेल आपल्याला माहित नाही, जिथे कुठे बनेल त्यानंतर तेजी होणार. ओके, इथे तुम्हाला अशा प्रकारे कुठेही डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि त्यानंतर आपल्याला तेजी होताना बघायला मिळू शकतं. तर माझ्या मते ओपनिंगची मूव खालच्या दिशेनं जाईल आणि मग वर येईल. डायरेक्ट जर वर जाणार असेल तर आपल्याला माहिती पाहिजे, फ्लॅट ओपन झालं, गॅप अप ओपन झालं आणि डायरेक्ट वर जाणार असेल, ज्याची शक्यता खूप कमी आहे. जर असं झालं तर आपल्याला एक रेफरन्स माहित पाहिजे की 53,635 आहे. ह्या लेवलच्या वर जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थानं तेजी करता येणार नाहीये. तर त्यामुळे आपण दोन्ही बाजूचं मुद्दाम विश्लेषण सांगितलंय. होण्याची शक्यता खालच्या बाजूलाच जास्त आहे. पण जर काही रात्रीतनं घडामोडी घडल्या आणि जर तेजी होणार असेल तर आपल्याला रेफरन्स पाहिजे की 53,635 च्या वर गेल्यानंतर
ती तेजी आणखीन वर जाऊ शकते. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. आता पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण सुद्धा करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. आता आपल्या YouTube चॅनलला जर तुम्ही गेलात, वर गेलात आणि शेअर मार्केट मराठी या आपला YouTube चॅनल ओपन केलात, तर त्याच्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी आता तुम्हाला जॉईन बटन पण दिसतंय. या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. तसंच मेंबरशिपसाठी कोणकोणते ऑप्शन आहेत ती माहिती देखील तिथे तुम्हाला वाचता येते. आपण 4 ऑप्शन दिलेले आहेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. पैकी पहिले 2 ऑप्शन अजून चालू झालेले नाही आहेत. चालू कुठले झालेत? गोल्ड मेंबरशिप चालू झाले आणि प्लॅटिनम चालू झालंय. तुम्ही ह्यापैकी कुठलीही मेंबरशिप घेऊ शकता. कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घेणं अपेक्षित आहे. जर तुम्ही ब्रॉन्झ किंवा सिल्वर मेंबरशिप घेतली तर तुमचे पैसे फुकट जाऊ शकतात. म्हणून आणि ज्यांनी चुकून घेतली असेल यापूर्वी तर त्यांनी अपग्रेड करून गोल्ड मेंबरशिप करावी. कॅन्सल करू नका. मेंबरशिप कॅन्सल केली तर काय होतं, तुमचे ते पैसे पण फुकट जाऊ शकतात आणि तुम्हाला अपग्रेडला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. ब्रॉन्झ किंवा सिल्वर मेंबरशिप चुकून घेतली असेल तर अपग्रेडचं ऑप्शन आहे. झाले तितक्या दिवसाचं तुम्हाला ह्या मेंबरशिपनुसार पैसे जातील आणि इथून पुढे तुम्हाला ₹199 दरमहा याप्रमाणे गोल्ड मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्व मेंबरशिपचे ऑप्शन दिसत आहेत. जर तुम्ही जुन्या पेड कोर्सचे सदस्य असाल, म्हणजे यापूर्वी आपल्याकडून पेड कोर्स घेतलेला असेल किंवा प्रीमियम ग्रुप मेंबर असाल, पेड कोर्स सदस्य आणि प्रीमियम ग्रुप मेंबर ह्यांना सध्या ह्या मेंबरशिप घेण्याची गरज नाहीये. सध्या काही काळासाठी पेड कोर्सच्या सदस्यांना आणि प्रीमियम ग्रुप मेंबरला आपला जो टेलिग्रामवर प्रीमियम ग्रुप आहे शेअर मार्केट मराठी प्रीमियम, तर त्याच्यामध्ये गोल्ड मेंबरला दिले जाणारे अपडेट सध्या काही दिवसासाठी फ्री ऑफ कॉस्ट दिले जात आहेत. त्यामुळे सध्या तरी कुठल्याही पेड कोर्स सदस्याला किंवा प्रीमियम ग्रुप मेंबरला हे अपडेट घेण्याची गरज नाही. त्यांना हे गोल्ड मेंबरशिपचे अपडेट दिले जात आहेत. आता जर तुम्हाला आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मी माझा WhatsApp नंबर देतोय. हा माझा WhatsApp नंबर आहे. या नंबरवर तुम्ही काय करू शकता, WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा, फक्त WhatsApp मेसेजद्वारे ह्या नंबरवर संपर्क साधायचा आहे. ह्या नंबरवर साधा कॉल, WhatsApp कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. तर त्यामुळे तुम्हाला फक्त WhatsApp मेसेजद्वारे YouTube चॅनल मेंबरशिप विषयी कुठलीही शंका असेल तर तुम्ही तिथे विचारू शकता. त्याला तुम्हाला रिप्लाय मिळेल. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेला जो इंडेक्स आहे म्हणजेच सेन्सेक्स त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मी तुम्हाला सेन्सेक्समध्ये जी कालच्यासाठी टार्गेट दिलेली होती, काल जी टार्गेट दिलेली होती ते होतं 75,015. वर गेल्यानंतर 75,130, त्यानंतर 75,240 आणि 75,475. काल सगळीच्या सगळी टार्गेट इथली आलेली होती आणि त्यामुळे आता अपेक्षित असं होतं की एकदा ओपनिंग नंतर सेलिंग येईल. इथे सुद्धा गॅप अप ओपन झालं आणि सेलिंग आलं. तर हे आता बाकीच्या 2 इंडेक्स प्रमाणेच आहे, त्यामुळे ह्याचं आता मी जास्त डिटेलमध्ये पुन्हा सांगत नाही. आपण आता काय करूया, या कालच्या लेवल दिलेल्या ज्या होत्या त्या आता काढून टाकूया, त्याचा काही उपयोग नाहीये आणि फक्त उद्यासाठीच्या लेवल इथे ठेवूया. उद्या काय होऊ शकतं, फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप डाऊन ओपन होऊन 74,975 ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकते. तिथून खाली टिकलं तर मग दुसरी लेवल आहे 74,760 ही बघायला मिळू शकते आणि तिथून खाली टिकलं तर मग 74,600 ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकते. तर ह्या लेवल्स खालच्या दिशेनं आपल्याला जाताना होऊ शकतात. काय होईल, ह्या लेवलच्या आसपास आल्यानंतर आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. तो कुठे बनू शकतो, तो ह्या 3 पैकी कुठेही बनू शकतो किंवा ह्या 3च्या खाली जाऊन सुद्धा बनू शकतो. तर ह्या पद्धतीनं आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनेल आणि मग तेजी होईल. डायरेक्ट जर गॅप अप ओपन झालं किंवा ओपनिंग नंतर जर डायरेक्ट तेजी व्हायला लागली तर जोपर्यंत 75,475 ह्या लेवलच्या वर टिकत नाही तोपर्यंत आपल्याला त्या तेजीवर जास्त भरोसा ठेवायचा नाहीये. ह्या लेवलच्या वर टिकलं तर मग आणखीन थोडी तेजी होऊ शकते, असं आपल्याला त्यामध्ये लक्षात येईल. तर माझ्या मते तिन्ही इंडेक्समध्ये महत्त्वाच्या लेवल्स आणि कशा प्रकारे उद्या मूव्हमेंट होऊ शकते हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपण काय करूया, आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. त्यामुळे जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ
तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून तुम्ही ते अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.